आज तुमच्या या नंदेश्वरच्या मातीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची एक अतिशय उत्साहप्रिय जयंती सगळ्या तरुण सहकाऱ्यांच्या आणि तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून साजरी होत असताना मी आता सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही. सगळी गुणी सज्जन मंडळी आणि समोर उपस्थित असलेली तुम्ही संख्येनं कमी असलेली सगळी या गावातली वडीलधारी मंडळीनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आपल्या मातीत साजरी होते आहे. सरांनी अहिल्यादेवींच्या चरित्रावरती अहिल्यादेवींच्या इतिहासाला उजाळा देण्याचं काम तुम्हा सगळ्यांच्या समोर या समक्ष या ठिकाणी केलंय. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र समजून घेताना मला आलेला एक अनुभव मी आवर्जून आपल्या समोर सांगेल. या देशाचं पार्लमेंट, या देशाचं संसद आहे आणि त्या संसद सचिवालयाच्या वतीनं या देशातल्या 25 युवकांची निवड संसदेच्या सचिवालयाच्या संसदेचं कामकाज कसं चालतं हे पाहण्यासाठी केली गेली. सुदैवानं महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मला निवडलं गेलं. संसदेत ज्यावेळी मी गेलो, संसदेत बसलो, 3 दिवस संसद कशी चालते याचा अभ्यास तिथं बसून करत होतो. लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत कामकाज समजून घेत होतो. त्यावेळी 25 देशातले, 25 राज्यातले 25 तरुण माझ्या समोर तिथं उपस्थित होते आणि संध्याकाळच्या वेळेला अभ्यास संपल्यानंतर संध्याकाळी त्या संसदेच्या पार्लमेंटच्या प्रांगणात आम्ही बसलेलो असताना अचानक आमच्या समोर उभा असलेलं एक उत्तर प्रदेशचं पोरग माझ्या समोर आले आणि मला म्हणाला, तुम कहां से हो? मी म्हटलं महाराष्ट्र से. ते म्हटलं महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज ये तुम्हारी पहचान है. मला अभिमान वाटला की शिवाजी महाराजांच्या नावाने आमच्या राज्याची ओळख आहे. आणि त्यावेळी तेच उत्तर प्रदेशचं पोरग राजस्थानच्या पोराला म्हणाला, तुम कहां से हो भाई? ते राजस्थानचं पोरग म्हणाला, हम राजस्थान से है. त्यावेळी त्या राजस्थानच्या पोराला ते उत्तर प्रदेश आणि बिहारचं एक पोरग म्हणतंय, महाराणा प्रताप तुम्हारी पहचान है. आणि मग मध्य प्रदेशच्या एका पोराच्या जवळ झारखंडचं एक पोरग गेलं आणि झारखंडचं पोरग त्या मध्य प्रदेशच्या पोराला म्हणताय, तुम कहां से हो? ते मध्य प्रदेशचं पोरग म्हणतंय, हम मध्य प्रदेश से है, एमपी से है. आणि तसं ते छत्तीसगड झारखंडचं एक पोरगा असं म्हणताय मध्य प्रदेश. यांनी ते कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्यांची नावं घ्यायला आणि म्हणालं, मामा शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया है तुम्हारी पहचान है. तसं ते मध्य प्रदेशचं पोरगा छाती ठोकून डोळ्यात आग घेऊन म्हणालं, ना कोई ज्योतिरादित्य सिंधिया, ना कोई मामा पृथ्वीराज चौहान हमारी पहचान है, बल्कि अहिल्यादेवी होळकर हमारे मध्य प्रदेश की पहचान है. और मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये ज्या अहिल्यादेवीने राज्य केलं तिथल्या पोरानं छाती ठोकून सांगितलं, अहिल्यादेवी होळकर हमारी पहचान है. तसा माझा स्वाभिमान जागा झाला. मी ताडकन उभा राहिलो आणि म्हटलं, मध्य प्रदेश की पहचान अहिल्याराणी होळकर है, लेकिन अहिल्याराणी होळकर जिस मध्य प्रदेश की पहचान है उस अहिल्यादेवी होळकर को जन्म देने वाली भूमि हमारे महाराष्ट्र की भूमि है. हे अभिमानाने मी त्याला सांगत होतो. आणि त्यावेळी आमची सगळी चर्चा ऐकून संसदेच्या सचिवालयातला एक अधिकारी आमच्या जवळ आला आणि म्हणाला, बाळांनो सुंदर चर्चा करताय, पण एक गोष्ट लक्षात घ्या, या देशामध्ये केवळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जन्मली म्हणून महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशाची पहचान अहिल्यादेवी होळकरला होत नाही, तर या देशामध्ये काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत, इकडे कच्छ पासून तिकडे कोहिम पर्यंत या देशातल्या 5000 देवळांचा उद्धार करणारी अहिल्यादेवी होळकर उत्तम शासक आहे, उत्तम राज्यकर्ता आहे. म्हणून अहिल्यादेवी होळकराचा या देशावरती उपकार आहेत. अहिल्यादेवी होळकर या भारत देशाच्या कणाकणाची ओळख आहे आणि या देशाच्या कणाकणाची ओळख असलेली ती अहिल्यादेवी होळकर तुम्ही आम्ही विसरलोत की काय, हा प्रश्न माझ्या मनात उपस्थित व्हायला लागला. धनगरांचा इतिहास काय आहे, होळकरांचा इतिहास काय आहे, त्या इतिहासाचं विस्मरण तुमच्या आमच्या नजरेत होत आहे. म्हणून आम्ही केवळ जातीपातीत भांडतोय, आम्ही केवळ स्वतःपुरता विचार करतोय. आज अहिल्यादेवी होळकरांच्या चरित्रावरती व्याख्यान असताना, माझ्या अहिल्या मातेचं कर्तृत्वाचा जागर होत असताना, ज्या अहिल्या मातेचं समाजासाठी तुम्हा माझ्यासाठी एवढं योगदान आहे, ते योगदान ऐकण्याला सुद्धा आज तुम्ही आम्ही समोर येऊ शकत नाहीत. यापेक्षा मोठं दुर्दैव मला वाटतं दुसरं ते काय असू शकतं, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. काय त्या होळकरांचा इतिहास आहे, हा जो मराठेशाहीचा शिवाजी महाराजांनी स्वराज्य या मातीत उभा केला आणि मराठेशाहीची जी भगवी जरी पटका आहे, ही भगवी जरी पटका छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जतन करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर 2 घराण्यांनी या मातीत केलेलं आहे. या देशाच्या मातीमध्ये 2 घराण्यांनी केलेलं आहे. एक शिंदेशाही नावाचं घराणं आहे आणि दुसरं होळकरशाही नावाचं घराणं आहे. पण तुम्हाला ज्ञात असावं, ते शिंदेशाही नावाचं घराणं सुद्धा ग्वाल्हेरची सुभेदारी त्यांना देण्याचं काम मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदेना दिलेलं ते आपण समजून घेणार आहे. हा होळकरांचा इतिहास नेमका काय आहे, त्या संसदेच्या प्रांगणातली घटना मी तुम्हाला सांगत होतो. ते संसदेचे अधिकारी म्हणाले, बाळांनो, देशाची संसद जिथं दिसते आहे, या संसदेच्या बाहेर जो पलीकडे पुतळा दिसतोय तो या संसदेच्या प्रांगणात उभा केलेला या देशातला दिल्लीतला संसदेसमोरचा पहिला पुतळा आहे. तो पुतळा कुणाचा माहित आहे का? मी अभिमानाने उठलो आणि म्हटलं, माहित आहे, तो या देशाचा पहिला चक्रवर्ती सम्राट असलेल्या चंद्रगुप्त मौर्यांचा पुतळा आहे. आणि ते म्हणाले, ते कोण होते माहित आहे का? मी म्हटलं, काय माहित आहे? ते म्हटले, जा त्या पुतळ्याच्या खाली काय लिहिलंय वाचून या. मी गेलो, चंद्रगुप्त मौर्य सम्राट आहेत, त्यांच्या पुतळ्याच्या खाली दिल्लीतला संसदेच्या समोरचा पहिला पुतळा आहे. लक्षपूर्वक आहे का? पहिला पुतळा आहे.
तो चंद्रगुप्त मौर्यांचा आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली वाक्य लिहिलेले आहेत, द शेफर्ड्स बॉय चंद्रगुप्त मौर्य. मी त्या अधिकाऱ्याकडे गेलो, म्हटलं असं असं लिहिलंय की मेंढपाळाचं पोरगा चंद्रगुप्त मौर्य, पशुपालकांचं पोरगा चंद्रगुप्त मौर्य, धनगराचं पोरगा चंद्रगुप्त मौर्य. आणि त्यावेळी त्या अधिकाऱ्याने सांगितलं, या देशातला पहिला चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य, ज्याचा संसदेसमोर सगळ्यात पहिला पुतळा आहे, ते चंद्रगुप्त मौर्य ज्यांनी या देशावरती राज्य केलं, ते पहिले चक्रवर्ती सम्राट ठरले, ते धनगराचं पोरगा आहे. हा धनगरांचा इतिहास आहे, हा होळकरांच्या पूर्वजांचा इतिहास तुम्हाला मला समजून घेतला पाहिजे. मला त्या अधिकाऱ्याने दुसरा प्रश्न विचारला, तुम्हाला माहित आहे का, ज्या संसदेमध्ये तुम्ही उभा आहेत, जी पार्लमेंट या देशाची, जिथून हा सगळा देश चालतो, ती संसदेची जागा कुणी दिली आहे सरकारला माहित आहे का? मी म्हटलं सरकारचीच असेल. ते म्हटले नाही, ही जागा कुणी दिली आहे सरकारला, जिथून सगळा देश चालतो, ही सरकारला संसद उभारण्यासाठी जागा देणाऱ्या माणसाचं नाव आहे तुकोजी राजे होळकर. तुकोजी होळकरांनी संसदेसाठी जागा सगळ्यात पहिल्यांदा दिली. त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, हा देश जिथून चालतो, ती संसदेची जागा होळकरांनी या देशाच्या मातीला दिलेली आहे. त्या अधिकाऱ्याने सांगितलं, तुम जिस महाराष्ट्र से आए हो, उस महाराष्ट्र में फर्ग्यूसन नाम का बहुत बड़ा कॉलेज है पुणे में, वो पुणे का फर्ग्यूसन कॉलेज का जमीन भी होळकर ने दिया हुआ है. तुकोजी राजे होळकरांनी पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजला सुद्धा जागा दिली आहे. या देशामध्ये रेल्वे पहिल्यांदा उभा राहत होती. ती रेल्वे उभा राहत असताना रेल्वेसाठी लागणारी बहुतांश जागा ही होळकरांनी दिलेली या देशाला. हा होळकरांचा इतिहास तुम्हाला आणि मला समजून घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीत काय झालं, अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व किती आहे, वर्तमान काळात जर पाहायचं झालं तर 29 वर्ष अहिल्यादेवी होळकर या देशाच्या पंतप्रधान होत्या असं म्हणावं लागेल. एवढा कर्तृत्व अहिल्यादेवींचं, एवढं विशाल राज्य, एवढं विशाल अहिल्यादेवींचा पगडा या साम्राज्यावरती होता. माळवा प्रांत काय छोटा नाही. 29 वर्ष अहिल्यादेवी होळकरांनी त्या माळवा नावाच्या प्रांतावरती राज्य केलं. ते काय छोटं राज्य आहे का, या देशाच्या पंतप्रधान असाव्यात. एवढं कर्तृत्व अहिल्यादेवी होळकरांचं तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे. पण दुर्दैव आमचं काय झालं माहितीये का, अहिल्यादेवींचा फोटो पाहिला, अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा पाहिला, त्या पुतळ्याच्या चेहऱ्यावरची शांत संयमी शीतल प्रसन्नता आणि अहिल्यादेवींच्या हातातली महादेवाची शिवाची पिंड, त्याच्या पलीकडे आम्हाला अहिल्यादेवी होळकर समजत नाहीत. पण अहिल्यादेवी होळकरांचं त्याच्या पलीकडे असलेलं कार्य तुम्हाला आणि मला समजून घ्यावं लागेल. केवळ तलवारीच्या बळावर, आपल्या पाठीला लावलेल्या भात्यातला बाण आणि हातातला धनुष्यबाण याच्या बळावर शत्रूची दानादान उडवणाऱ्या अहिल्याबाई आम्हाला माहित असल्या पाहिजेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन उत्तम राज्यकारभार कसा करायचा असतो आणि लोकशाहीला पोषक असणारा सुद्धा स्वतःचं राज्य कसं चालवायचं असतं, याचा आदर्श वस्तुपाठ जर काय असतील तर त्या माझ्या अहिल्यामाता होळकर आहेत. त्या अहिल्यामाता होळकर आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्या अहिल्यामाता होळकर समजून घेताना मल्हारराव होळकर, ज्यांनी या भारत खंडामध्ये होळकरशाहीचा पाया घातलाय, कोण आहेत ते मल्हारराव होळकर? आपल्याच भागात फलटण आहे, त्या फलटणच्या जवळ होळ नावाचं गाव आहे, त्या होळला राहायचे होळकर झाले. वडील लहानपणी वय वर्ष 3 असताना गेले, आई वयाच्या 11व्या वर्षी गेली. मल्हारराव कुठं राहतायत? लहानगे मल्हारराव खानदेशात मामा भोजराज आहेत त्यांच्याकडे राहतायत. मामा भोजराज काय करतायत मल्हाररावांचे? ते मामा भोजराज कदमबांड्यांचे सरदार आहेत. कदमबांड्यांच्या सरदारकीमध्ये त्यांना 25 सैन्याचं नेतृत्व आहे. त्या मामा भोजराजकडे 25 सैन्याचं मामा भोजराज 25 सैन्याचं नेतृत्व करतायत आणि मल्हारराव लहानगे त्या भोजराज मामाच्या हाताखाली तलवारबाजी शिकतायत, शिक्षण घेतात, प्रशिक्षण घेतायत. आणि पाहता पाहता मल्हाररावांना त्या भोजराज मामानं 25 सैन्यामध्ये दाखल केलं आणि मल्हाररावांची तलवार अशी चालायला लागली. मुघलांना सळो की पळो करून सोडलं. एखाद्या शेतात घुसावं, ज्वारीची कणसं सपा सपा कापावीत, तशी शत्रू सैन्यातली माणसं कापणारे मल्हारराव. मुघलांचं सैन्य मल्हार आया म्हणलं की धूम ठोकून पळत सुटायचं. हा कर्तृत्व मल्हाररावांचा आहे. हे पराक्रम मल्हारराव होळकरांचा आहे. आणि हा पराक्रम बाजीराव पेशव्यांनी पाहिला आणि मल्हारराव होळकरांना 500ची सरदारकी दिली गेली. 500 सैनिकांची सरदारकी मल्हाररावांना दिली गेली. जे मल्हारराव आई वडिलांच्या विना जगतायत, त्या मल्हाररावांच्या तलवारीच्या बळावर 500ची सरदारकी मिळवली. आणि पाहता पाहता 12 महलांचं राज्य दिलं गेलं मल्हारराव होळकरांना कर्तृत्वाच्या बळावर. 12 महल, एक महल म्हणजे एक तालुका. 12 महलांवरून मल्हारराव होळकर ते कर्तृत्व स्वतःचं राज्य 84 महलांवर घेऊन गेले. 84 महलांचा माळवा प्रांत झाला. आणि माळव्याचं राज्य पेशव्यांनी का दिलं? पेशव्यांनी का दिलं माळव्याचं राज्य? पेशव्यांनी माळव्याचं राज्य यासाठी दिलं की मल्हारराव होळकरांसारखा पराक्रमी पुरुष कोणी नाही. आणि या महाराष्ट्रावरती, मराठी स्वराज्यावरती जे आक्रमण होत आहे, ते आक्रमण जर कुठल्या बाजूने मुघलांचं आणि पातिशांचं होत असेल तर ते उत्तरेच्या बाजूने माळव्यातून होत आहे. माळवा हे मराठेशाहीवर आक्रमण करण्याचं प्रवेशद्वार आहे आणि तो प्रवेशद्वारावरती सैन्याला, शत्रूला रोखू शकेल असा एकच माणूस आहे. त्या माणसाचं नाव आहे मल्हारराव होळकर. म्हणून पेशव्यांनी मल्हाररावांना माळव्याचं साम्राज्य दिलंय. आणि ते मल्हारराव होळकर एके दिवशी माळव्यातून पुण्याला जात असताना अचानक अहिल्यानगर, पूर्वीचं अहमदनगर आताचं अहिल्यानगरच्या चौंडीला मुक्कामी थांबले.
चौंडीला तळ पडलाय आणि एखाद्या सैन्याचा तळ पडला की सगळी लोक दूर दूर राहायची भीतीनं, आणि त्यावेळी सगळी लोक दूर आहेत, सैन्याच्या जवळ कुणी येत नाही. आणि एक छोटीशी मुलगी मानकोजी शिंद्यांच्या घरात जन्माला आलेली चौंडीची, हातामध्ये दिवा घेतलाय. तिथं सीना नदीच्या काठावर महादेवाचं मंदिर आहे. आपल्या निडरपणे महादेवाच्या पिंडीकडे जाते आहे. महादेवाच्या पिंडीसमोर सगळा अंधार दाटलेला आहे आणि मल्हारराव पाहतात कुणीतरी मुलगी आहे आणि त्या मुलीनं महादेवाच्या पिंडीसमोर उजेडाचा दिवा लावावा, सगळा अंधार मिटून टाकावा. अरे सगळे घाबरतायत सैन्याला, इथं सैन्याचा तळ पडलाय, सगळे घाबरतायत, पण ही छोटीशी चिमुरडी कशी घाबरत नाही? मल्हाररावांना ती मुलगी फार आवडली. मल्हारराव होळकर त्या चिमुकल्या लेकराच्या पायी आपल्या त्या मानकोजी शिंद्यांच्या घरी गेले आणि मानकोजींना स्पष्टपणे सांगितलं, मी मल्हारराव होळकर. मानकोजी शिंदे म्हणाले, तुम्हाला कोण ओळखत नाही सा? आणि मग त्या मानकोजी शिंदेना बेत पक्का सांगितला, माझा एकुलता एक खंडोजी पुत्र आहे, त्यासाठी मला खंडेराव पुत्र आहे आणि माझ्या खंडेराव नावाच्या पुत्रासाठी मला तुमची अहिल्या पत्नी म्हणून हवी आहे. मानकोजींना आवडलं. मानकोजींनी खंडेरावांच्या सोबत मल्हारराव होळकरांच्या पुत्रासोबत अहिल्यादेवींचा विवाह घडून दिला. अहिल्यादेवींचा इंदोरला प्रवेश झाला. कालांतराने अहिल्यादेवी होळकर इंदोरला गेल्या आणि इंदोरला गेल्याच्या नंतर काय घडलं? आज जर समाजामध्ये सासरे कसे पाहिलं, सासू कशात आपण जर पाहिलं, आपण नेहमी सांगतो सासू सुनेचा आदर्श जोडा, पण सासरा आणि सुनेचा आदर्श जोडा जर काय असेल तर मल्हारराव होळकर आणि माझ्या आई अहिल्यादेवी होळकर हे तुम्हाला मला लक्षात ठेवावं लागेल. मल्हाररावांनी काय सांगितलं? जसं मी खंडेरावाला तलवार चालवायचं शिक्षण देईल, जसं मी खंडेरावाला धर्मकारणाचं शिक्षण देईल, राजकारणाचं देईल, अर्थकारणाचं देईल, अगदी तसंच शिक्षण आणि प्रशिक्षण मी माझ्या अहिल्यादेवीला देईल. पतीच्या सोबत म्हणजे खंडेरावाच्या सोबत अहिल्यादेवी तलवारबाजी घोडा पळवायला शिकायला लागल्या. आणि एके दिवशी खंडेराव आणि मल्हारराव असे शत्रू सैन्यावरती मोहिमेवरती गेले असताना पेशव्यांच्या सोबत आहेत. पेशव्याने विचारलं, अहो मल्हारराव, तुमचं तर एवढं मोठं राज्य आहे, माळवा नावाचा प्रांत सुभा तुम्हाला दिला, आम्ही त्याची सुभेदारी आहे तुमच्याकडे. अहो मल्हारराव, तुम्ही कुणाच्या विश्वासावर राज्य टाकून आलायसा? तुमचा पुत्र इथं आहे, तुम्ही इथं आहे, कुणाकडे तुमचं राज्य? आणि त्यावेळी पेशव्यांना लिहिलेलं पत्र आहे, पत्रात उल्लेख आहे मल्हारराव होळकरांचा अहिल्यादेवींवर किती विश्वास आहे बघा. एका स्त्री जातीचा सन्मान काय असतो आणि कशा पद्धतीनं राज्यकारभार करायचा असतो. मल्हारराव होळकरांनी पत्र लिहिलंय. मल्हारराव होळकर म्हणतात, माझी सून तलवारबाजीमध्ये राज्यकारभार करण्यामध्ये, अर्थकारण करण्यामध्ये इतकी परिपक्व आहे अहिल्यादेवी होळकर, मी तिच्यावरती भरवसा ठेवलाय आणि माझा राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी डोळे झाकून मी तिच्यावरती टाकली आहे. हा विश्वास आणि हे जे सासऱ्याचं आणि सुनेचं आदर्श अशा स्वरूपाचं अहिल्यादेवींचं आणि मल्हारराव होळकरांचं जे नातं आहे ते तुम्हाला आणि मला समजून घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्यकारभार कसा असला पाहिजे? स्वतःचे पती खंडेराव अहिल्यादेवी होळकरांकडे मल्हारराव होळकरांनी खजिन्याची जबाबदारी दिली आहे. ते स्वतः होळकरशाहीचे प्रमुख असताना मोहिमेवरती गेलेत आणि खंडेराव नावाच्या स्वतःच्या पतीनं 12 महिन्यांचा तनखा 2 महिन्यांतच उडवला आणि अहिल्यादेवींकडे आले आणि स्वतःच्या हाताने तनखा घ्यायला लागले. तिथला सो खजिना घ्यायला लागले. अहिल्यादेवी होळकरांनी गंगोबा चंद्रचूड नावाच्या दिवाणांकरवी आपल्या स्वतःच्या पतीला सुद्धा खजिन्याला हात घातला म्हणून शिक्षा देण्याचं काम केलं होतं. नाते गोती अहिल्यादेवी होळकरांनी राज्यकारभार करत असताना कुठे आड येऊ दिल्या नाहीत. त्या अहिल्यादेवी होळकरांचा तो राज्यकारभार तुम्हाला आणि मला कळणं गरजेचं आहे. सरांनी मला असे सांगितलं, किती संकट आली, छोटे जर संकट आले तर आम्ही खचून जातो, मोडून पडतो. अहिल्यादेवींवर किती संकट आली. कुंभेरीला लढाई झाली, स्वतःचे पती खंडेराव, एक तोफ आली, तोफ गोळा छातीवर आदळला, खंडेरावांचं निधन झालं. 12 वर्षानंतर त्या धक्क्यातून अहिल्यादेवी पस्तायत. 12 वर्षानंतर मल्हारराव होळकर जे होळकरशाहीचे आदर्श आहेत, अहिल्यादेवींच्या पाठीशी पित्याचं छत्र म्हणून उभा आहेत, त्या मल्हारराव होळकरांचं निधन झालं. कालांतरानं स्वतःचा पुत्र मालोजीराव याचंही त्या ठिकाणी, मालेराव याचंही निधन होण्याचं काम झालं. स्वतःचा जावई यशवंतराव फणसेंचंही लगेचच निधन झालं. स्वतःची मुलगी मुक्ताबाई यशवंतराव फणसेंच्या निधनानंतर सती जाण्याचं काम तिनं झालं. एवढी संकट येऊन सुद्धा अहिल्यादेवी होळकर ताटपणे उभ्याच आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा संकट आलंय. गंगोबा चंद्रचूड नावाचे स्वतःचे विश्वासू दिवाण त्या ठिकाणी फितूर झालेत, खजिन्या पाहिजे फितूर झालेत. एवढ्या संकटातून सुद्धा अहिल्यादेवी होळकर त्या ठिकाणी सती जायला पती निघाल्याच्या नंतर निघाल्या. मल्हाररावांनी त्यांना त्या ठिकाणी रोखण्याचं काम केलंय. एवढी सगळे संकट आल्यानंतर सुद्धा पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. जाऊन सांगा त्या संकटांना, तुमची अहिल्यादेवी होळकरांशी गाठ आहे. या छाती ठोकपणानं अहिल्यादेवी होळकर त्या संकटाच्या छाताडावर पाय रोवून आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी आणि राज्यातली रयत आणि लोक सुखानं गुण्या गोविंदानं नांदण्यासाठी कार्यरत होत्या. त्या संकटाच्या छाताडावर पाय रोवणाऱ्या आणि स्वकर्तृत्वानं या मातीतल्या लोकांना येवल्याशा संकटानं हरवून जायचं नसतं, स्वतःचं जीवन संपवायचं नसतं, हे छाती ठोकपणे सांगणाऱ्या त्या अहिल्यादेवी होळकर, मला वाटतं तुम्हाला आणि मला कळलं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अहिल्यादेवींचं कार्य काय काम अहिल्यादेवी होळकरांनी केलंय? अहिल्यादेवींनी फक्त हातामध्ये महादेवाची शंभूची पिंड घेतली, अहिल्यादेवींनी फक्त तलवार चालवली, एवढी कामं केली नाहीत. अहिल्यादेवींचं कर्तृत्व जर पाहिलं तर सार्वभौम लोकशाही जी म्हणतो
त्या सार्वभौम लोकशाहीला पोषक असलेल्या सगळ्या मूल्यांचा राज्यकारभार हा अहिल्यादेवी होळकरांच्या राज्यामध्ये आणि माळवा प्रांतामध्ये त्यांनी केलेल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला पाहायला मिळाल्याशिवाय राहत नाही. आम्हाला सांगितलं जातं पानिपतचं युद्ध झालं, पेशवे लढले अब्दालीच्या विरोधात आणि पानिपतच्या युद्धात मराठ्यांचं पानिपत झालं, सगळे मराठे पराभूत झाले असं आम्हाला सांगितलं जातं. लाखो मराठी सैन्याच्या प्रेतांची रास त्या पानिपतच्या युद्धात त्या ठिकाणी तळावरती निर्माण झाली आणि त्याच्या पुढचं आम्हाला कोणी सांगितलंच गेलं नाही. पानिपतात जे झालं त्याच्या पलीकडे आम्हाला सांगितलं गेलं नाही. पानिपतामध्ये मराठी सैन्याची प्रेतच्या प्रेत निर्माण झाली आणि त्यांच्याकडे पाहायला सुद्धा कोणी तयार नव्हतं. अहिल्याबाई होळकरांनी स्वतःच्या लोकांना समवेत घेऊन मराठी सैन्याची पानिपतच्या त्या रणामध्ये पडलेली प्रेत उचलून आणून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केले हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. याच्या पलीकडे जाऊन ज्या पानिपतच्या युद्धामध्ये या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या मराठी रयतेची इथल्या बहुजन माणसांचे पती वारले, ज्या महिलांचे पती वारलेत, ज्यांना पती नाहीत आता महिलांना, त्या सगळ्या महिलांना एकत्रित करून अहिल्यादेवी जेव्हा महेश्वरला आल्या तेवढे अहिल्यादेवी होळकरांनी त्या महेश्वरीच्या भागात आणि आपल्या स्वतःच्या माळवा प्रांतामध्ये त्या निराधार महिलांना जमिनीचे पट्टे देण्याचं काम केलं. त्या महिलांना अहिल्यादेवी होळकरांनी त्या ठिकाणी कापड विणायचं काम शिकवायला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि बघता बघता साड्या बनवण्याचं काम त्या निराधार महिलांकरवी अहिल्यादेवी होळकरांनी करून घेतलं आणि अहिल्यादेवी होळकरांनी माहेश्वरी साडी म्हणून जी जगात प्रसिद्ध आहे त्या साडीच्या निर्मात्या अहिल्यादेवी होळकर हे लक्षात घ्यावं लागेल. ज्या महिला ज्यांचे पती वारलेत, त्यांचे पुत्र आहेत, त्या पुत्रांचे विवाह झाले नाहीत आणि मग अशा मुलांचे विवाह करण्यासाठी या राज्यातली नाही, या देशातला नाही, या जगाच्या पाठीवरचा पहिला सामूहिक विवाह सोहळा जर कुणी घडून आणला असेल तर तो अहिल्यादेवी होळकरांनी त्यावेळी आपल्या स्वतःच्या माळवा प्रांतात घडून आणलाय. हे अहिल्यादेवी होळकरांचं कार्य आहे. हे अहिल्यादेवी होळकरांचं कार्य तुम्हाला आणि मला समजून घेणं मला वाटतं या ठिकाणी सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आम्हाला मगाशी सरांनी सांगितलं की संकट ज्यावेळी राघोबा पेशवे आले, खरं तर होळकरशाही कशासाठी आहे? होळकरशाही ही मराठी भगव्या जरीपटक्याचा सन्मान करण्यासाठी होती, त्यांचं संरक्षण करण्यासाठी होती. आणि होळकरांनी काय केलं? शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे त्या राज्याची अस्मिता टिकून ठेवण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या देशाच्या मातीमध्ये शिवछत्रपतींचं स्वराज्य अबाधित राखण्यासाठी होळकरांनी हातात तलवारी घेतल्या. पण पेशव्यांना होळकरांची भीती वाटायला लागली. होळकरा एवढे पराक्रमी आहेत, पेशव्यांचं रक्षण करतायत, स्वराज्याचंच पेशवे रक्षण करतात होळकर, पण तरी सुद्धा पेशव्यांना भीती वाटायला लागली. गंगोबा चंद्रचूड राघोबा पेशव्यांना जाऊन भेटले. राघोबा पेशवे कोण आहेत? राघोबा पेशवे स्वराज्याचे प्रमुख आहेत आणि राघोबा पेशव्यांवरती पेशवेशाहीवर कर्ज झालंय आणि राघोबा पेशव्यांवरती कर्ज आहे. गंगोबा चंद्रचूड पेशव्यांना भेटले आणि पेशव्यांना म्हणाले की तुमचं कर्ज जर फेडायचं असेल तर माळवा प्रांतात अहिल्यादेवी होळकरांकडे प्रचंड खजिना आहे, तुम्ही त्याची लूट करा, त्यांच्यावर हल्ला करा. राघोबा पेशवे आले, प्रचंड सैन्य घेतलं. अहिल्यादेवी होळकरांना कळालं राघोबा पेशव्यांचं सैन्य आपल्यावरती नाहक चाल करून येत आहे. अहिल्यादेवी होळकरांनी काय केलं माहित आहे? या देशात तसं कधीही घडलं नव्हतं. राघोबा पेशवे चाल करून येत आहेत. अहिल्यादेवी होळकरांनी 5000 महिलांना लढायांचं प्रशिक्षण दिलेलं होतं. 5000 महिलांची फौज आहे. अहिल्यादेवीने एक हत्ती घेतला, हत्तीवर स्वतः बसल्यात, 5000 महिलांची फौज सोबत आहे. पाठीमागच्या बाजूला तुकोजी होळकर त्या होळकरशाहीचे सरसेनापती आहेत, त्यांचं सैन्य आहे आणि पाठीला बाणांचा भाता आहे, हातात धनुष्यबाण आहे. अहिल्याबाई निघाल्या, उज्जैन पर्यंत राघोबा पेशव्यांचं सैन्य आहे आणि अहिल्याबाई होळकरांनी एक पत्र लिहिलं राघोबा पेशव्यांना आणि त्या पत्रात असं सांगितलं की राघोबा दादा, तुम्ही आमच्यावरती चाल करून येताय असं कळलंय सा, पण राघोबा दादा एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचा पराभव झाला तर महिला मात्र झुंजल्या, महिला स्त्रिया मात्र लढल्या आणि लढल्या का कशा का होईना हरल्या तरी लढल्या स्त्रिया असं इतिहासात लिहिलं जाईल. पण राघोबा दादा तुम्ही जर हरला असा तर महिलांसोबत स्त्रियांसोबत राघोबा पेशवे हरला असं म्हणत राघोबा दादा तुम्हाला तोंड लपवायला सुद्धा जागा राहणार नाही. राघोबा पेशव्यांच्या लक्षात आलं, राघोबा पेशव्यांच्या या सगळ्या घटनाक्रम लक्षात आला. राघोबाने लगोलोक पत्र लिहिलं, राघोबा पेशव्यांनी लगोलोक पत्र लिहिलं आणि अहिल्यादेवीनं त्या पत्रात कळवलं की तुमच्यावरती चाल करून हल्ला करायला मी आलेलो नाही. अहिल्यादेवी, मी तुमच्यावरती हल्ला करायला आलो नाही, तुमच्या घरातली ही सगळी करती धरती माणसांचं निधन झालंय, मी तुमचं सांत्वन करायला आलोय. राघोबांना सुद्धा स्वतःची चाल फिरवावी लागली. हे बुद्धिचातुर्य अहिल्यादेवींकडे आहे. जॉन माल्कम नावाचा एक इंग्रजी विचारवंत इतिहासकार त्यावेळी होता. तो जॉन माल्कम नेहमी होळकरशाहीच्या विरोधात असायचा. त्या जॉन माल्कमने लिहून ठेवलाय की अहिल्यादेवी होळकरांनी राघोबा पेशव्यांना कसं हुलकावणी देण्याचं काम केलं. अहिल्यादेवी होळकरांनी
राघोबा पेशव्यानं स्वतःच्या बुद्धिचातुर्याच्या बळावरती त्यांचा कसा खऱ्या अर्थानं पराभव घडवून आणण्याचं काम केलं. अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व जॉन माल्कमनं त्या ठिकाणी लिहून ठेवलंय की बुद्धिचातुर्य काय असावं, राज्य कारभार चालवत असताना त्या अहिल्यादेवी होळकरांकडून शिकलं पाहिजे. आणि अहिल्यादेवीच्या या एका घटनाक्रमामुळे अवघ्या भरतखंडात होळकरशाहीचा प्रभाव त्या ठिकाणी पडायला सुरुवात झाला. हे अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र आज तुम्हाला आणि मला समजून घेणं गरजेचं आहे. किती गोष्टी आहेत अहो. शेततळी शेतकऱ्यांसाठी अहिल्यादेवीने बांधल्या, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून त्यांच्यासाठी पतपेढ्या काढल्या, त्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं. शेतकरी आत्महत्या का करतात तर त्यांना त्यांच्या मुलींच्या विवाहाला कर्ज जे लागतं, पैसा लागतो, म्हणून मुलींच्या विवाहासाठी लागणारा पैसा अहिल्यादेवी होळकरांनी त्यावेळी माळवा प्रांतात शेतकऱ्यांना पुरवलाय. याच्या पलीकडे जाऊन सांगत असताना आजच्या 21व्या-22व्या शतकामध्ये सुद्धा शिकून सवरून एवढी मोठी झालेली आम्ही माणसं हुंडा घेतो, त्याच्यावर आमच्या सरकारला कायदे करावे लागतात हुंडाबंदीच्या विरोधात. अहिल्यादेवी होळकरांनी माळवा प्रांतात त्यावेळी कायदा केलाय, जो कोणी पिता हुंडा घेईल त्याला त्या हुंड्याच्या कैक पटीनं त्या ठिकाणी दंड भरावा लागेल. जो कोणी पिता हुंडा देईल त्याला सुद्धा त्या हुंड्याच्या अधिक पटीनं दंड द्यावा लागेल. आणि हुंडा देणारा घेणारा या दोघांच्या मधला जो दलाल असेल त्याला त्याच्या सुद्धा कैक पटीनं दंड भरावा लागेल. हुंडाबंदीचा कायदा या देशामध्ये आणि या जगामध्ये पहिल्यांदा करणारी राज्यकर्ता जर कोण असेल तर त्या माझ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. हे तुम्हाला आणि मला त्यांचं कर्तृत्व समजून घेणं आज मला वाटतं गरजेचं आहे. त्यावेळी राज्यामध्ये माळवा प्रांतात देशात महिलांना पाण्यासाठी कुठं जावं लागायचं, विहिरी असायच्या, बारवा असायची जुनी, तिथं जावं लागायचं. त्यांना काठ नसायचे, महिलांचा तोल जायचा, त्याच्यात पडून त्यांचं मरायचं, निधन व्हायचं. नद्यावरती जायचं, नदीला काठ नसायचे, त्याच्यात महिलांचं निधन व्हायचं. अहिल्यादेवी होळकरांनी महिला विहिरीत पडून तोल जाऊन मरतायत म्हणून अहिल्यादेवीनी विहिरीला काठ बांधून घेण्याचं काम केलं. विहिरीना जे काठ आपण बांधतो त्याच्या प्रणेत्या अहिल्यादेवी होळकर आहेत. नद्यांना घाट बांधायचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं. आजही रस्त्यानं जर निघालात, आता ही मोठाली रस्ती झाली, पूर्वीची झाडं कापली गेली. रस्त्यानं जर कुठे निघालो आपण पूर्वी तर रस्त्याच्या दुतर्फा वडाची मोठमोठाली झाडं दिसायची, मधून रस्ता असायचा, आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळायचं. जिथं जिथं वडाची अशी प्रचंड वटवृक्ष दिसतील आणि मधून रस्ता दिसेल त्याचा अर्थ असा समजून घ्यायचा, हा रस्ता सगळ्यात पहिल्यांदा बनवण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. ही झाडं लावून हा रस्ता बनवण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. जिथं जिथं मोठाले घाट दिसतील याचा अर्थ समजून जायचा, हा घाट अहिल्यादेवी होळकरांनी बांधलाय. ज्या महत्वाच्या जुन्या पानपोळ्या दिसतील त्या पानपोळ्या अहिल्यादेवी होळकरांनी बांधल्या. पानिपतात मराठ्यांना मरावं लागलं, मराठ्यांचं सैन्य पराभूत झालं, कारण अन्न आणि पाणी नव्हतं म्हणून त्यांना मृत्यू पाचार त्या ठिकाणी स्वीकारावा लागला, पराभव स्वीकारावा लागला. तो का तर अन्न आणि पाण्याशिवाय अहिल्यादेवी होळकरांनी जागोजागी अन्न छत्र बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलं. हे अहिल्यादेवी होळकर आपल्याला कळलं मला वाटतं गरजेचं आहे. अहिल्यादेवी होळकरांनी या देशामध्ये परळीच्या वैद्यनाथापासून, नाशिकच्या त्र्यंबकेश्वरापासून, काशीच्या विश्वेश्वरापासून या देशातली सगळी महत्वाची शिवमंदिरं, महादेवाची मंदिरं जर पुण्यांदा उद्धार त्यांचा कुणी केला असेल तर तो अहिल्यादेवीने केलेला आहे. या मंदिरांचा उद्धार केला. अहिल्यादेवींच्या अगोदर जी काही परकीय आक्रमणं आमच्यावरती आली, मुघल आली, ही सगळी आक्रमणं आली, या आक्रमकांनी या सगळ्या मंदिरांचा नायनाट केला होता. ही सगळी मंदिरं पुन्हा बांधण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांनी केले. कुठल्या मंदिराचा? या देशातली जी महादेवाची महत्वाची मंदिरं आहेत, कुठेही जा, कृष्णेश्वरला जा, गुजरातला जा, ही सगळी मंदिरं अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली आहेत. अन्यथा ती मंदिरं आम्हाला पाहायला मिळाली नसती. याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर नेपाळला जर आपण गेलो तर नेपाळला पशुपतीनाथाचं प्रसिद्ध देवालय आहे. ते पशुपतीनाथाचं मंदिर सुद्धा त्याचा उद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केलाय. पाकिस्तानला जर गेलात तर कराचीमध्ये महादेवाचं एक मंदिर आहे, त्या मंदिराचा उद्धार सुद्धा अहिल्यादेवी होळकरांनी करण्याचं काम केलंय. आपण जर पुराणाचे ग्रंथ वाचले तर आपल्याला असं त्या ठिकाणी दिसतं की पुराणामध्ये एक गौतम ऋषी होता. गौतम ऋषी, त्या गौतम ऋषीला अहिल्या नावाची एक बायको होती. त्या अहिल्याला गौतम ऋषीनं शाप दिला आणि तिचा दगड झाला, तिची शिळा झाली. आणि त्या अहिल्याला सांगितलं की जेव्हा प्रभुरामाचा जन्म होईल आणि तो प्रभुराम या भागात येईल आणि त्यावेळी तुझा दगड झालेला असेल, तुझ्या शिळेला तुला ज्यावेळी प्रभुराम स्पर्श करेल त्यावेळी पुन्हा तुझा उद्धार होईल, पुन्हा तू तुझ्या मूळ रूपात येशील. आम्ही ती अहिल्या कधी पाहिली की नाही आम्हाला कुणाला माहित नाही, ज्ञात नाही. आम्ही फक्त पुराणात ते वाचतो की रामानं हात लावला म्हणून त्या अहिल्याचा उद्धार झाला. राम नावाच्या देवानं त्या दगडाला हात लावला म्हणून अहिल्याचा उद्धार झाला. पण वास्तवामध्ये या देशानं देवांचा अहिल्याचा उद्धार झाला की नाही आम्हाला माहित नाही, पण या देशातल्या कित्येक देवांचा उद्धार करणारी साक्षात अहिल्यादेवी होळकर या देशानं पाहिले. हे वास्तव आहे आणि म्हणून हे वास्तव अहिल्यादेवी होळकर नावाचं तुम्हाला आणि मला स्वीकारणं मला वाटतं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. जातीमध्ये आपण महापुरुषांना बंदिस्त करतो. शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्या महापुरुषांना जातीपातीत कैद केलं गेलंय. आणि आज तर राज्याचं चित्र प्रचंड विकलांग आहे. आज जर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय अवस्था आहे आमच्या राज्याची, काय परिस्थिती झाली आहे,
मी ज्या बीड सारख्या भागातून येतो, काय अवस्था आमच्या सारख्या राज्याची आज, जिल्ह्याची झालेली आज. जातीवरती जात नावाच्या टाइमबॉम्बवरती ही सगळी जिल्हे आणि या सगळे माती आज असल्याचे आम्हाला दिसून यायला लागते. या सगळ्या जातीयतेला खतपाणी घालायचं काम कुणीतरी करतंय. महापुरुषांना जाती जातीत बंद करून ठेवण्याचं काम करतंय. कुठल्याही महापुरुषाचं काम कुणा एका जातीसाठी नसतंय, लक्षात घ्या. अहिल्यादेवी होळकरांनी एका जातीसाठी काम केलं का? अहिल्यादेवींनी फक्त हिंदूंची देवळं बांधली का? अहिल्यादेवी होळकरांनी मस्जिदी सुद्धा मुसलमानांना बांधून देण्याचं काम केलेलं हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. अहिल्यादेवींनी जेव्हा स्वतःच्या राज्याचा त्याग केला, होळकरांच्या तुकोजींकडे राज्य दिलं आणि अहिल्यादेवी माहेश्वरीला येऊन राहिल्या, त्यावेळी अहिल्यादेवी होळकरांनी मस्जिदी बांधल्या. तुम्हाला माहित असेल, काही लोकांना आठवत असेल, 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पाडली गेली होती. या देशात बाबरी मस्जिद पाडल्याने दंगे झाले. हिंदू मुस्लिम प्रचंड दंगे जागोजागी झाले. प्रचंड दंगे झाले. रक्ताचा खर्च, माणसांच्या प्रेतांचा खर्च पडला. आणि त्यावेळी महेश्वरला, अहिल्यादेवींच्या त्या राज्यातल्या महेश्वर नावाच्या भागात आत्ता एक पत्रकार गेली, महिला पत्रकार. आणि त्या महिला पत्रकारानं एक 75-70-75 एक मुस्लिम आजोबा आहेत त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना विचारलं. ते म्हटल्या की आजोबा, बाबरी मस्जिद पाडल्यानंतर देशातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दंगे झाले, तुमच्याकडे काही दंगा झाला का? तुमच्याकडे अशी काही लोकांची वाद झाली का? हिंदू मुस्लिम वाद झाला का? दंगा झाला का? ते आजोबा असं म्हणाले, बिलकुल आमच्याकडे एक दगड सुद्धा भिरकावला गेला नाही या महेश्वरीत. त्यावेळी त्या पत्रकारांनी विचारलं, राज्यात तर सगळीकडे दंगे झाले देशात, तुमच्याकडे कसं काय होऊ शकलं नाही असं काही? त्यावेळी ते 75 वर्षाचे मुस्लिम बाबा होते, मुस्लिम समाजाचे होते. ते मुस्लिम आजोबा त्या महिला पत्रकाराला सांगत होते की मंदिर में दाना चुक्कर चिडिया मस्जिद में पाणी पिती है और राधा की चुनरी कोई सलमा बेगम सीती है. हा समतेचा, जातीला गाडून टाकणारा इतिहास आमच्या महेश्वरच्या मातीमध्ये अहिल्यादेवी होळकरांनी निर्माण केलेला आहे. जिथं माझ्या अहिल्यादेवीनं हिंदूंसाठी मंदिर बांधलं, तिथंच माझ्या अहिल्यादेवीनं बाजूला मुसलमानांसाठी मस्जिद सुद्धा बांधून देण्याचं काम केलेलं आहे. जात पात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आम्हाला एका धाग्यामध्ये बांधण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. अहिल्यादेवी होळकरांचा संस्कार या मातीच्या कणाकणावरती आहे. आमच्याकडे एक दगड सुद्धा जातीपातीसाठी भिरकावला जात नाही. हे अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व, हे अहिल्यादेवींचं कार्य आहे. हे कार्य अहिल्यादेवी होळकरांचं तुम्हाला आणि मला समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळी दरोडेखोर जाती असायच्या. कोणत्या जाती दरोडेखोर असायच्या? इंग्रजांनी त्यांना तर स्वतंत्र ट्राईब्स म्हणून गणलं होतं, क्रिमिनल जाती म्हणून गणलं होतं. त्याच्यामध्ये पारधी समाज असेल, भिल्ल असेल, आदिवासी समाजातल्या बहुतांश जाती त्यावेळी क्रिमिनल गुन्हेगार जमाती म्हणून गणल्या जायच्या आणि त्यांना स्वतःच्या पोटासाठी चोऱ्या मोऱ्या कराव्या लागायच्या, डाके टाकावे लागायचे. अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या राज्यामधल्या या सगळ्या जातीतल्या लोकांची एक सभा भरवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथून पुढं लोकांच्या चोऱ्या माऱ्या करायच्या नाही, लोकांना लुटायचं नाही. रस्त्याला जर एखादा वाट सुरू जात असेल तर त्या वाट सुरूला त्याचं सामान उचलू लागा, त्याला रस्ता दाखवा, मदत करा, त्याच्याकडून कर स्वरूपामध्ये पैसे घ्या आणि ते पैसे राज्यामध्ये जमा करा. मी तुम्हाला त्याच्यापेक्षा 4, 10, 5 पटीनं अधिक पगार देण्याचं काम करेल. त्या योजनेला भिल्लारी योजना म्हणतात. भिल्लारी योजना अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या राज्यामध्ये या सगळ्या ज्या जाती आहेत क्रिमिनल गुन्हेगारी जाती, या गुन्हेगारी जातीला अहिल्यादेवी होळकरांनी पगार देऊन भिल्लारी योजनेच्या माध्यमातून त्यांचं व्यवस्थापन करून आपल्या राज्यातली गुन्हेगारी कमी करण्याचं काम केलंय. मला सांगा, कुठल्या शासनाला या सगळ्या सूचना सुचतात? कुठल्या शासनाला या सगळ्या कल्पना सुचतात? त्या सगळ्या कल्पना राबवण्याचं काम आणि उत्तम आणि आदर्श राज्यकारभार कसा असावा हे आम्हाला अहिल्यादेवी होळकरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लक्षात आल्याशिवाय राहत नाही. अहिल्यादेवींचं हे विशाल असणारं काम आम्हाला समजून घ्यावं लागेल. मला आज तुमच्या या दादा सलगर असतील वा त्यांचे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांचं मला मनापासून कौतुक आणि अभिनंदन आहे की आमच्या सगळ्यांचं स्वागत करत असताना विशेषतः माझं त्यांनी कुठल्या हार तुऱ्यांवरती अधिकचा खर्च न करता पुस्तक देऊन या ठिकाणी सत्कार करण्याचं काम केलं. हा आदर्श पायंडा आहे. रक्तदान शिबिर असेल वा तुम्ही नेत्र तपासणी सारखी कामं करता, यासारखी पुण्यवंतन, याच्याशिवाय पुण्य वर्तमान काळात दुसरी कुठली असू शकत नाही. हे तुमची कौतुकाची गोष्ट आहे आणि तेच अहिल्यादेवी होळकरांच्या कर्तृत्वाला अपेक्षित आहे. आज आम्ही अहिल्यादेवींचं चरित्र वाचणं गरजेचं आहे. अहिल्यादेवी समजून घेणं मला वाटतं वर्तमान काळामध्ये तुम्ही आणि आम्हाला आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मेंढपाळ किंवा धनगर समाज, होळकरांचा जो इतिहास आहे, तो इतिहास जोपर्यंत या देशातला धनगर समाज आणि या देशातला बहुजन समाज समजून घेत नाही, तोपर्यंत या देशातल्या समाजाला आपली मूळ जी प्रवृत्ती आहे लढण्याची, स्वतःसाठी संघर्ष करण्यासाठी, या देशाचे शासनकर्ते होण्याची, ती लक्षात येऊ शकत नाही. हे तुम्हाला आणि मला समजून घेणं गरजेचं आहे. काय जातीपातीवरती आपण बोलत होतो, अहो त्यावेळी तुकोजीराव होळकर आहेत. अहिल्यादेवी होळकरांच्या नंतर ज्यांच्याकडे होळकरशाहीचा वारसा आला आणि प्रामुख्याने सरसेनापती म्हणून ज्यांनी तो चालवला, तुकोजीराव होळकरांनी स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक रायगडावरती राजर्षी शाहू महाराजांनी ज्यावेळी बनवलं, त्यावेळी शाहू महाराजांनी एकमेव माणूस आहे ज्यांच्याकडून मदत घेतली. इंदोरला तुकोजीराव होळकरांकडून शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायला मदत घेतली. तुकोजीराव होळकरांनी ते स्मारक बांधायला मदत केली आहे. शाहू महाराज
शाहू महाराजांना होळकरांचा पराक्रम माहित होता. स्वतःची बहीण चंद्रप्रभाबाई, राजर्षी शाहू छत्रपती आहेत, त्यांची स्वतःची बहीण चंद्रप्रभाबाई हिचा विवाह शाहू महाराजांनी होळकरांच्या घराण्यामध्ये करून दिला. होळकरांची सून म्हणून पण चंद्रप्रभाबाईला पाठवलंय. हे होळकरांचं कर्तृत्व आहे, हे होळकरांचा पराक्रम आहे, तो आम्हाला समजून घ्यावा लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, या जगाच्या पाठीवरती ज्यावेळी माणूस जन्माला आला किंवा माणूस निर्माण झाला, माणसाला शेती माहित नव्हती. शेती हा व्यवसाय लोकांना माहित नव्हता. शेतीचा शोध तोपर्यंत लागलेला नव्हता. जोपर्यंत शेतीचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत इथं असणारा सगळा माणूस कुठल्या जातीत विभागलेला नव्हता. त्याला जात नव्हती. कुणी हिंदू नव्हता, कुणी मुस्लिम नव्हता, कुणी ख्रिश्चन नव्हता, कुणी शीख नव्हता. तो एकच होता. या जगातला सगळ्याच्या सगळा माणूस फक्त एकच होता. तो होता मेंढपाळ. मेंढपाळी करायची, जनावरांचं पशुपालन करायचं. आणि म्हणून जर इतिहासामध्ये प्राचीन काळाच्या फार पूर्वी जर आपण गेलो तर या जगातल्या सगळ्या माणसांची जात एकच आहे, मेंढपाळी. आणि धनगरांचा मूळ व्यवसाय तो आहे. मूळ या देशातल्या जगातले मूल निवासी जर कोण असतील तर धनगर समुदाय या जगातला, या देशातला मूल निवासी आहे. हे तुम्हाला आणि मला समजून घेणं गरजेचं आहे. मोहम्मद पैगंबर मुस्लिम धर्माचे प्रमुख आहेत. मुस्लिम धर्म त्यांच्यापासून सुरू होतो. मोहम्मद पैगंबर काय कोण होते? मोहम्मद पैगंबर मेंढपाळ होते. येशू ख्रिस्त कोण होता? येशू ख्रिस्त सुद्धा मेंढपाळ होता. श्रीकृष्ण हिंदू धर्मातलं प्रमुख स्थान आहे. श्रीकृष्ण कोण होते? श्रीकृष्ण सुद्धा पशुपालकच होते की नाही? श्रीकृष्ण सुद्धा पशुपालकच होते. आणि म्हणून पशुपालन, मेंढपाळी या देशाचा प्रमुख स्थान आहे, आधारस्तंभ आहे. आणि म्हणून या देशातली आद्य जमात जर काय असेल तर मेंढपाळी करणारी जी जमात आहे ती या देशातली आद्य जमात आहे. हे तुम्हाला आणि मला समजून घ्यावं लागेल. म्हणून या कारणास्तव चंद्रगुप्त मौर्य नावाचा मेंढपाळी करणाऱ्या घरात जन्माला आलेला पोरगा या देशावरती राज्य कित्येक वर्ष करणारा चक्रवर्ती सम्राट होण्याचं काम त्या ठिकाणी करतो. आणि त्या चक्रवर्ती सम्राटाच्या घराण्यातच पुढे सम्राट अशोकाचा जन्म झालेला हे तुम्हाला आणि मला लक्षात घ्यावं लागेल. हा वारसा आहे, हा होळकरांचा वारसा तुम्हाला आणि मला समजून घ्यावा लागेल. आम्ही जे मगाशी उल्लेख केला की मल्हारराव होळकरांचं काय कर्तृत्व आहे, होळकरांचं काय कर्तृत्व आहे. मराठेशाहीचा भगव्या जरीपटका सन्मान राखण्याचं आणि त्याचं संरक्षण करण्याचं काम दोन शाह्यांनी केलं. एक होळकरशाहीनी, दुसरं शिंदेशाहीनी. शिंदेशाही म्हणजे काय? शिंदे म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया, आता जे मध्य प्रदेशात आम्हाला दिसतात, त्यांचे पूर्वीचे जे वंशज होते राणोजी शिंदे आणि महादजी शिंदे. राणोजी शिंदे कुठले सुभेदार नव्हते. मल्हारराव होळकरांकडे एके दिवशी भेटायला आले. मल्हारराव झोपलेले बाहेर आले आणि मल्हारराव होळकरांनी पाहिलं राणोजी आले. ते म्हटले, काय राणोजी, काय काम काढलं सा? मल्हारराव होळकरांना राणोजी म्हणतात, आलोय सा मल्हारराव नावाच्या सुभेदाराकडे. आणि मग मल्हारराव होळकर राणोजीला हसत हसत म्हणतात, राणोजी शिंदे चला तुम्हाला सुद्धा सुभेदार करतो. राणोजीला घेऊन मल्हारराव होळकर पेशव्यांकडे गेले आणि पेशव्यांना सांगितलं राणोजीला सुभेदार करायचं आहे. आणि पेशव्यांनी राणोजीला लगोलग सुभेदारीची वस्त्र दिली आणि ग्वाल्हेर नावाचा प्रांत, ग्वाल्हेर नावाची सुभेदारी त्या ठिकाणी राणोजींना देण्याचं काम पेशव्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. हे तुम्हाला कळून घ्यावं लागेल, मल्हाररावांनी केलेलं आहे. आणि त्यावेळी मल्हाररावांना राणोजी म्हणतायत की मल्हारराव, अहो ग्वाल्हेरला तर काहीच नाही, ग्वाल्हेर तर सगळं उजाड आहे. आणि मल्हारराव होळकरांनी ग्वाल्हेरला व्यापारी पेट वसून ग्वाल्हेर नावाचं शहर आणि तो प्रांत उभा करण्याचं काम करून शिंद्यांवरती उपकार केलेले आहेत. आणि म्हणून कालांतरानं महादजी शिंदे, हे जे शिंदेशाहीचे वंशज आहेत, महादजी शिंदे अहिल्यादेवी होळकरांपेक्षा वयानं मोठे होते. तरी सुद्धा अहिल्यादेवी समोरून जर आल्या तर अहिल्यादेवींच्या पायाला स्पर्श करायचं काम महादजी शिंदे करायचे. याचं कारण महादजी शिंदे सांगायचे की या अहिल्यादेवींच्या पूर्वज असणाऱ्या मल्हारराव होळकरांनी आम्हाला रोजीरोटीला लावायचं काम करून आम्हाला ही सुभेदारी ग्वाल्हेरची देण्याचं काम केलेलं हे तुम्हाला आणि मला समजून घ्यावं लागेल. हा होळकरांचा इतिहास आहे. हा होळकरांचा इतिहास तुम्हाला आणि मला समजून घ्यावा लागेल. त्या होळकरांच्या घरामध्ये जन्माला आलेले तुकोजी होळकर टिपू सुलतानाच्या मातीमध्ये घुसून टिपू सुलतानाचा पराभव करण्याचं काम करणारे तुकोजीराव होळकर आहेत. त्यांचा पराक्रम तुम्हाला आणि मला समजून घ्यावा लागेल. ज्या होळकरशाहीनं लोक जवळ केली, ज्या होळकरशाहीनं पेशव्यांचा तो ध्वज आणि हे स्वराज्यवादीत राखण्याचं काम केलं आणि त्यांच्यासाठी लढले, ज्या होळकरशाहीनं शिंद्यांचं घराणं उभा केलं, ज्या होळकरशाहीनं नागपूरच्या भोसल्यांना मदत करण्याचं काम केलं, त्या होळकरशाहीच्या विरोधात गद्दारी जर कुणी केलं असेल तर याच लोकांनी पुन्हा गद्दारी करण्याचं काम केलं. लक्षात घ्या, महादजी शिंदेचे वंशज दौलती शिंदे होळकरशाहीच्या विरोधात गेले, गद्दारी केली. खजिन्यासाठी, सरदारकीसाठी ज्यांना उभा केलं, ज्यांना वाढवलं, त्या लोकांनी गद्दारी करण्याचं काम केलं. नागपूरच्या भोसल्यांनी होळकरांच्या विरोधात गद्दारी करण्याचं काम केलं. हे तुम्हाला आणि मला समजून घ्यावं लागेल. होळकरांचा इतिहास प्रचंड पराक्रमाचा आहे, प्रचंड शौर्याचा आहे.
यशवंतराव होळकर नावाचा कर्तृत्ववान पुरुष या होळकरशाही जन्माला आला. काय यशवंतरावांचं कर्तृत्व आहे. अहो, इंग्रजांच्या सोबत 18 लढाया यशवंतराव होळकरांनी केल्या. कुणाची टाप नव्हती इंग्रजांच्या विरोधात संभाजी महाराजांच्या नंतर या मातीत लढायची. त्यावेळी संभाजी महाराजांच्या साथीनं संभाजी महाराज आणि यशवंतराव होळकर ही दोनच माणसं अशी आहेत इंग्रजांचा दरबार आज सुद्धा त्यांच्या लढायांचा अभ्यास करतोय. मँचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये जर गेलात तर भरतपूरला यशवंतराव होळकरांनी जो पराक्रम इंग्रजांच्या विरोधात गाजवला, तलवारीच्या बळावरती इंग्रजांना पिटाळून लावायचं काम केलं, यशवंतराव होळकरांनी केलेल्या त्या लढाईचा अभ्यास आजही इंग्रज मँचेस्टर आणि लंडनच्या त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये करतायत की यशवंतराव असा लढला तरी कसा. यशवंतराव होळकरांनी ती जी चंबळला लढाई झाली, चंबळच्या लढाईचा इतिहास आणि अभ्यास आजही त्या ठिकाणी इंग्रज करतायत. 250 मैल इंग्रजाला पाठीवरती घेऊन लढायचं काम यशवंतराव होळकर त्या ठिकाणी करत होते. 18 लढाया केल्या तरी सुद्धा विनाकारण पेशवे यशवंतरावांच्या मागावरती आहेत. पेशव्यांचं रक्षण यशवंतराव करतायत, स्वराज्याचं रक्षण करतायत, तरी सुद्धा यशवंतराव होळकरांवरती मारा करण्याचं काम पेशवे करतायत. यशवंतराव सांगतायत, अहो आम्ही तर भगव्या जरीपटक्याचा आबाद राखण्यासाठी संरक्षण करण्यासाठी लढतोय, तरी सुद्धा आमच्या मागावरती काय. पण पेशवे ऐकत नाहीत. तेव्हा यशवंतराव होळकर पेशव्यांच्या शनिवार वाड्यामध्ये घुसून पेशव्यांना पिटाळून लावून पेशवे कोकणात जाऊन लपलेत आणि यशवंतराव होळकर कित्येक दिवस शनिवार वाडा स्वतःच्या ताब्यात ठेवतायत. हे तुम्हाला आणि मला त्यांचा इतिहास लक्षात घ्यावा लागेल. इंग्रजांच्या विरोधात पेशव्यांनी 1802लाच त्या ठिकाणी नांगी टाकली. पेशवे शरण गेले 1802ला. पण यशवंतराव होळकर 1800च्या नंतर 2च्या नंतर 1815 पर्यंत पुढे कित्येक वर्ष लढत राहिले. हे तुम्हाला आणि मला समजून घ्यावं लागेल. यशवंतराव गेले. यशवंतरावांच्या विरोधात यशवंतराव होळकर असतील, तुकोजी होळकर असतील, विटोजी होळकर असतील यांच्या विरोधामध्ये गद्दारी करण्याचं काम त्यांना ज्या लोकांनी उभा केलं, ज्या होळकरांनी उभा केलं, ज्यांना उभा केलं त्यांनीच केलं. ही माणसं गेली पण तरी सुद्धा होळकरांनी हातातल्या तलवारी टाकलेल्या नाहीत. होळकरांचा इतिहास काय आहे लक्षात घ्या. होळकर एकमेव समाज आहे. होळकर एकमेव विशेषतः सुभेदार आहेत. होळकर एकमेव असं घराणं आहे की ज्या होळकर नावाच्या घराण्याला तलवार टाकण्याचा इतिहास होळकरांनी या देशाच्या इतिहासात कधी केलेला नाही. हे एकमेव घराणं होळकर नावाचं घराणं आहे. हे नंतरच्या काळातलं तुम्हाला आणि मला समजून घ्यावं लागेल. होळकरांच्या घरातली 9 वर्षाची 15 वर्षाची लेकरं मालकमांच्या विरोधात लढली. मालकमांच्या सोबत लढाई झाली आणि त्यांना सुद्धा पिटाळून का लावण्याचं काम 9 आणि 15 वर्षाच्या तुळसा नावाच्या किंवा एखाद्या होळकरांच्या कुटुंबातल्या एखाद्या चिमुरड्या लेकरानं सुद्धा केलेलं आहे. हे तुम्हाला आणि मला समजून घेणं आज गरजेचं आहे. हा इतिहास फार मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. हा धनगरांचा इतिहास, हा होळकरांचा इतिहास, या देशातल्या बहुजनांचा इतिहास, हा अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला आणि मला आज पुस्तकाची पानं चाळावी लागतील. आमच्या अहिल्यादेवींच्या, मल्हाररावांच्या, होळकरांच्या इतिहासाचा अभ्यास करणारी पिढी आज समाजामध्ये निर्माण व्हावी लागेल. तर मला वाटतं खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या कर्तृत्वाला सुद्धा पंख फुटल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही किती दिवस मेंढपाळी करत जीवन जगायचं, किती दिवस भटकंतीचं जीवन आम्ही जगायचं. या देशातली मूळ राज्यकर्ती जमात आहे, या देशातली मूळ शासनकर्ती जमात आहे. त्या जमातीच्या आणि या मातीतल्या लोकांच्या लक्षामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं हे कर्तृत्व येणं गरजेचं आहे. जे फक्त एका समाजापुरतं मला सांगायचं नाही. अहिल्यादेवींचं कर्तृत्व फक्त एका धनगर समाजापुरतं मला सांगायचं नाही. मला सांगा, अहिल्यादेवींनी एवढं सगळं काम केलं. अहिल्यादेवींनी बांधलेली घाटं, आज कुठेही जर गेला देवालयाला बांधलेली बारवं, ही सगळी अहिल्यादेवींनी आहेत. हिचा फायदा फक्त एका धनगर जातीला झाला का? अहिल्यादेवींच्या कामाचा फायदा आज इथं माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येक जातीतल्या माणसाला झालेला आहे. त्या अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व, इंग्रजांचा दरबार आणि जगातले वेगवेगळे दरबार, जगातल्या मोठमोठ्या एलिझाबेथ असेल, एलिझाबेथ द ग्रेट वगैरे, या सगळ्या राण्यांच्या पलीकडे सुद्धा अहिल्यादेवीच्या कर्तृत्वाची उंची इंग्रजची लोक आणि अमेरिकेतली लोक सुद्धा करण्याचं काम करतात. आणि आमच्या अहिल्यादेवी आमच्या अजूनही लक्षात येत नाहीत. आता कुठे इतिहासाची पानं चाळायला लागलोय. पण अजून सुद्धा दुर्दैव आहे, आम्हाला अहिल्यादेवी होळकर समजून घ्याव्याशा वाटत नाहीत. हे दुर्दैव आहे. त्या अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास तुम्हाला आणि मला समजून घ्यावा लागेल. आम्ही नेहमी म्हणतो की अटकेपार झेंडे लावले, मराठ्यांच्या सैन्याने अटकेपार झेंडे लावले. पण अटकेपार झेंडे लावण्यात नाव कोणाचं झालं? राघोबा पेशव्यांचं. आणि अटकेपार झेंडे खरे लावले कुणी? अटकेपार झेंडा जर पहिल्यांदा कोणी लावला असेल तर मल्हारराव होळकरांनी लावला. हे लक्षात घ्या. स्वराज्याचा आणि या देशाचा त्यावेळी माळवा प्रांताचा खजिना 54 लाख आहे आणि अहिल्यादेवी होळकरांनी 1,54,00,000च्या पुढे नेऊन ठेवला. नाव कुणाचं झालं? सदाशिवराव पेशव्यांचं. इंग्रजांच्या विरोधात स्वतः जीव आपला जीवात असेपर्यंत लढले कोण? यशवंतराव होळकर लढले. इंग्रजांना पराभूत करण्याचं काम यशवंतरावांनी वेळोवेळी केलं. नाव कुणाचं झालं? नको त्या लोकांचं नाव झालं. याचं कारण आहे, इतिहास आम्ही वाचला सुद्धा नाही आणि इतिहास आम्ही लिहिला सुद्धा नाही. इतिहास लिहिला कुणी? ज्यांनी इतिहासामध्ये हातात तलवारी घेतल्याच नाही
त्यांच्या हातात फक्त पुस्तकं आणि पेनं होती. त्या लोकांनी त्यावेळी इतिहास लिहिला आणि त्या लोकांनी तो इतिहास लिहित असताना जाणीवपूर्वक इतिहास निर्माण करणाऱ्यांच्या वरती अन्याय केलेला आहे. हे आम्हाला आणि तुम्हाला कळून घ्यावं लागेल. इतिहास तर निर्माण करायचा आहे. अहिल्यादेवींचा चरित्राचा प्रेरणा घेऊन तुम्हाला आणि मला इतिहास तर निर्माण करायचा आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्हाला इतिहास लिहायला सुद्धा शिकावं लागेल. नाहीतर आमचा इतिहास जर असा कुणा भलत्याने पुन्हा एकदा लिहायला सुरू केलं तर आमच्या अहिल्यादेवी तशाच अंधारात राहतील, आमचे मल्हारराव तसेच अंधारात राहतील, आमची यशवंतराव होळकर तसेच अंधारात राहतील. हा सगळा पराक्रमाचा इतिहास तुम्हाला आणि मला समजून घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. शेवटचं फक्त एक सांगतो, गुंथूर सोंतायमस नावाचा एक विचारवंत होता. गुंथूर सोंतायमस धनगरांचा इतिहास काय, या देशाचा इतिहास काय. गुंथूर सोंतायमस नावाचा विचारवंत होता, जर्मनीचा माणूस होता आणि तो म्हणाला मला भारत देश काय समजून घ्यायचा आहे. डीडी पेंडसे नावाचे एक अभ्यासक होते, डीडी कोसंबी नावाचे, माफ करा, डीडी कोसंबींकडे ते गेले आणि त्या विद्वान डीडी कोसंबींचा वेळ घेतला आणि त्यांना म्हणाले की मला देश समजून घ्यायचा भारत, मी काय करू. डीडी कोसंबी म्हणले भारतात जाऊन कुठे फिरायची गरज नाही, तुम्ही फक्त मेंढपाळ धनगरांमध्ये जाऊन राहा. कित्येक वर्ष त्यांच्यात जर राहिला तर हा देश काय तुम्हाला समजेल. हा देश जर काय समजून घ्यायचा असेल तर धनगरांच्या कुटुंब कबिल्यामध्ये जीवन जगायला शिका. धनगरांची जीवनधारा, या देशातल्या मेंढपाळांची जीवनधारा ही देशावरती प्रभाव टाकणारी जीवनधारा आहे. हे तुम्हाला आणि मला समजून घेणं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हा होळकरांचा, हा या मातीतल्या बहुजनांचा इतिहास आज तुमच्या आमच्या लक्षात यावा एवढीच कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व प्रचंड विशाल आहे. अहिल्यादेवींवरती बोलायला किती वेळ पुरणार नाही. अहिल्यादेवींचं कर्तृत्व समजून घ्यायला तुमच्यासारख्या गावातल्या कित्येकांच्या संख्येनं लोकांची उपस्थिती असणं मला वाटतं अतिशय आवश्यक होती. कारण अहिल्यादेवी होळकर आम्ही कुठे जातो माहिती का, देवाचा काही भंडारा असेल किंवा देवाचा काही कार्यक्रम असेल तर तिथं आमच्या फाट गर्दी असते, काही हरकत नाही. पण देवळातली ही देव ज्या राणीमुळे सुरक्षित आहेत, देवळातली ही देव ज्या बाईमुळे सुरक्षित आहेत, देवातली जी देवळं ज्या मातेमुळे सुरक्षित आहेत, त्या अहिल्या मातेचा इतिहास ऐकायला जर तुम्ही समोर येत नसाल तर मला वाटतं याच्यापेक्षा जास्त मोठं दुर्दैव तुमचं आणि आमचं काय असू शकत नाही. ते फक्त तुम्ही आणि आम्ही समजून घ्यावं एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो. या जगात तर राजे किती झाले, छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर यांचं नाव का घेतलं जात आहे. या जगात बाकी राजे किती झाले. अलेक्झांडर नावाचा राजा जरा जगजेता होता, प्रचंड संपत्ती खजिना जमीन जमला होता. अलेक्झांडर जर असा रस्त्यानं निघाला तर प्रचंड असं हिरे माणिक मोती घेऊन निघायचा आणि एके दिवशी अलेक्झांडर मरायला लागला. मरताना स्वतःच्या जवळच्या लोकांना म्हणाला मी मरेल, मेल्यानंतर मला जमिनीत पुरा आणि पुरल्यानंतर एक करा, माझे हे 2 हात असे वरती राहू द्या. का तर जगाला कळू द्या जग जिंकणारा आणि जगातला सगळ्यात श्रीमंत असणारा अलेक्झांडर सुद्धा मरताना रिकाम्या हाताने परत गेला होता. मला सांगा अहिल्यादेवींनी काय कमावलं. स्वतःचा खजिना, स्वतःच्या मालकीचा, स्वतःचा जो प्रायव्हेट जो खाजगी खजिना आहे, राज्यकारभारातला तर आहे राज्यातला शासकीय, पण स्वतःच्या मालकीचा सगळा खजिना राज्यासाठी देणाऱ्या, या देशासाठी देणाऱ्या पहिल्या राजा जर कोण असतील राणी तर ते अहिल्यादेवी होळकर, हे लक्षात घ्या. आणि म्हणून अहिल्यादेवींनी किती संपत्ती कमावली, किती खजिना कमावला, किती जमीन जुमला, हिरे माणिक मोती कमावले. या सगळ्यांपेक्षा सुद्धा अहिल्यादेवी होळकरांनी या आमच्या देशाचं सोडा, आमचं दुर्दैव आहे, आमची लोक आमच्या माणसांचा इतिहास समजून घेत नाहीत. पण परदेशात जर गेलात तर या जगाच्या पाठीवरच्या कोट्यावधी अभ्यासकांच्या काळजामध्ये स्थान जर कोणी कमावलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांनी कमावलं आहे. म्हणून अहिल्यादेवी होळकर काळाआड जाऊन आज 300 वर्ष जरी होत येत असतील तरी सुद्धा अहिल्यादेवी होळकर या जगातल्या लोकांच्या काळजाआड जाऊ शकत नाही. हे अहिल्यादेवींचं कर्तृत्व आहे. कोणी किती प्रयत्न केला, कागदावरती लिहिलेला अहिल्यादेवीचा इतिहास फाडून टाकण्याचा प्रयत्न केला, दगडावरती कोरलेला अहिल्यादेवींचा इतिहास मिटून टाकायचा प्रयत्न केला, पाठीवरती लिहिलेला अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास पुसून टाकायचा प्रयत्न जरी केला तर या जगातल्या कोट्यावधी अभ्यासकांच्या काळजावरती लिहिलेला अहिल्यादेवी होळकर नावाचा इतिहास कोणी मिटू शकत नाही. ही अहिल्यादेवी होळकर नावाची ताकद आहे. एक वेळ आकाशातल्या सूर्यापासून त्या सूर्याचं तेज वेगळं करणं जसं शक्य आहे तसं या मातीच्या कणाकणावरती अहिल्यादेवी होळकरांचा असलेला जो संस्कार आहे, विचार आहे आणि कर्तृत्वाचा अंश आहे तो या मातीपासून वेगळं करणं शक्य नाही. तो अहिल्यादेवींचा इतिहास तुम्ही आणि मी समजून घ्यावा. अहिल्यादेवींचं कर्तृत्व माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणार आहे. अहिल्यादेवींचं कर्तृत्व विशाल आहे. त्या अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व आपण समजून घ्यावं एवढीच कामना या जन्म जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. तुमच्या गावातल्या या सगळ्या तरुणांनी मला या ठिकाणी बोलावलं, यथोचित सन्मान केला आणि संख्येनं कमी असलेली तुम्हा सगळ्यांसारखी उत्साही माणसं अहिल्यादेवींचं कर्तृत्व समजून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी अंतःकरणापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आज जरी तुम्ही व्याख्यानाच्या माध्यमातून सुरुवात करत असलो, मला माहित आहे राज्यात आणि देश गावोगावी जात असताना लोकांना डीजेवरती नाचणारी तरुणाई फार आवडते. जयंत्या म्हटलं की मोठ्याला फ्लेक्स लावून त्याच्या शेजारी फोटो लावला की लोकांना वाटतं जयंत्या झाल्या. आपल्या महापुरुषाची जयंती आली की गाड्याला झेंडे लावायचे, झेंड्या पळवायच्या म्हणजे जयंत्या झाल्या. पण तुमच्या गावातल्या या तरुणांचं कौतुक करायला पाहिजे. एक आदर्श पायंडा तुमची लेकरं पाडू पाहतायत, तुमच्या मातीतली ही पोरं पाडू पाहतायत की अहिल्यादेवी होळकरांचा जयंती
विचारांच्या माध्यमातून समजली पाहिजे. लोकांना अहिल्यादेवी होळकर काय आहेत हे समजल्या पाहिजेत. त्यांचा हेतू किती निरपेक्ष आहे, त्या हेतूमध्ये कुठली दुसरी गोष्ट आहे, निरपेक्ष हेतून जयंती करतायत. मला वाटतं दुसऱ्या कुठल्या राजकीय गोष्टी जरी असल्या तरी किमान आमच्या अहिल्यादेवींसाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. हे पहिलं वर्ष असेल, पण मला खात्री आहे नंदेश्वरच्या मातीतला माणूस आणि माणूस येणाऱ्या काळामध्ये, आगामी काळामध्ये अहिल्यादेवी होळकरांची विचारांची जयंती राज्याला आदर्श ठरेल अशा स्वरूपाची जयंती केल्याशिवाय राहणार नाही. गावाचं हित विचारांमध्ये दडलेलं आहे. विचारांशिवाय समाजाचं हित होऊ शकत नाही. हे आज तुम्हाला आणि मला समजून घ्यावं लागेल. ते तुम्ही सर्वजण कराल एवढंच या निमित्ताने बोलतो. आणि शेवटी जाताना तुम्हा सगळ्यांचे अंतःकरणापासून आभार. एक लेकरू बोलतोय म्हणून कानांचा कोट करून तुम्ही ऐकतायत, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करून शेवटी फक्त एवढंच म्हणेल की सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखिताचे दुःख जाओ ही मनाची कामना. भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना. आणि मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, पूर्ण हो कल्पना. कोटी कोटी धन्यवाद. येळकोट येळकोट. जय मल्हार, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय शिवराय.